प्रेक्षको नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या हॅलो डॉक्टर या जनजागृतीपर कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आई वडील होण्याचे स्वप्न हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यातील अत्यंत हळवे, सुंदर आणि आशादायी स्वप्न असते. परंतु काही वेळा हे स्वप्न सहज साकार होत नाही. अशा वेळी अनेक जोडप्यांना शारीरिक समस्यांपेक्षा सामाजिक दबाव, मानसिक ताण, गैरसमज आणि एकटेपणाचा अधिक सामना करावा लागतो. अगदी महत्त्वाचे म्हणजे वंध्यत्व हा दोष नाहीये, तो एक वैज्ञानिक आणि वैद्यकीय विषय आहे. आणि याच अनुषंगाने येणारा आजचा आपला विषय आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे वंध्यत्वाची कारणे आणि उपाय. वंध्यत्वाची कारणे आणि उपाय. मित्र, तसं मी म्हटलं की वंध्यत्व हा दोष नाहीये, तो एक वैद्यकीय विषय आहे. आणि योग्य वेळी निदान व योग्य उपचार जर मिळाले तर अनेक जोडप्यांचे पालकत्वाचे जे स्वप्न आहे ते साकार होऊ शकते. आज विज्ञानाने या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. आधुनिक तपासण्या, उपचार पद्धती आणि जीवनशैलीतील योग्य बदल यांच्या सहाय्याने असंख्य कुटुंबियांमध्ये आपण म्हणता येईल की नवजीवन फुलत आहे. याच अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा विषयावरती आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर पुष्पा दुधमल मॅडम. मॅडम, मी आजच्या हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आपल्या पाहुण्यांचं अगदी अल्पशा असा परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर दुधमल मॅडम या गेली 25 वर्ष कल्याण येथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून अत्यंत समर्पितपणे कार्यरत आहेत. त्यांनी हजारो महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली असून विशेषतः वंध्यत्वाने त्रस्त असलेल्या असंख्य दाम्पत्यांना केवळ उपचारच नाहीये तर योग्य समुपदेशन, आत्मविश्वास आणि आशेचा नवा किरण दिलाय. त्यांच्या अचूक निदानाची दृष्टी, संयमी संवादन शैली, रुग्णांच्या मनातील भीती दूर करणारे समुपदेशन आणि सातत्यपूर्ण उपचार पद्धती यामुळे अनेक कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलले आहेत. त्यांच्या ज्ञानावर, अनुभवावर आणि संवेदनशील अशा दृष्टिकोनावर रुग्णांचा अपार असा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हटलं तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा तर इतर राज्यातून अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. वैद्यकीय कौशल्यासोबत माणुसकीची ऊब जपणाऱ्या, रुग्णसेवेला ध्येय मांडणाऱ्या आणि मातृत्वाचे स्वप्न अनेकांच्या आयुष्यात साकार करणाऱ्या अशा मान्यवर तज्ज्ञांचे आजच्या या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतोय. मॅडम, पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमामध्ये. चला तर मित्रो, आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जसं मी म्हटलं की संवेदनशील अशा या गप्पांना आपण सुरुवात करणार आहोत. डॉक्टर पुष्पा दुधमल मॅडम, आपलं पुनश्च मी स्वागत करतो आजच्या या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमामध्ये. मॅडम, अत्यंत महत्त्वाचा आणि बोलका विषय आपला विषयच आपला इतका सांगतोय की सर्वप्रथम अगदी महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आणि किती काळ, किती वेळ नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास दाम्पत्याने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काय सांगाल मॅडम? नमस्कार. ज्या आपण बघतो इन्फर्टिलिटीमध्ये जे जोडपी 1 वर्षापेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकत्र असताना किंवा नैसर्गिकरित्या गर्भधारणा न झाल्यास आपण त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगतो. त्यामध्ये आपण बघतो की जे पेशंट 35 वर्षाच्या खालचे असतात त्यांना आपण 1 वर्षानंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. पण जे पेशंट 35 वर्षाच्या वरचे असतात त्यांना आपण 6 महिन्याच्या नंतरच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला लागतो.
अगदी अगदी सोपं करून तुम्ही आम्हाला वंध्यत्व म्हणजे काय नेमकं हे सांगितलं आणि किती प्रयत्न केल्यानंतर किती काळ थांबल्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे हेही अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. खूप छान पद्धतीने आपण सांगितलं मॅडम. मग पूर्वीच्या तुलनेत आज वंध्यत्वाच्या रुग्णांकडे जर आपण पाहिलं एकंदरीत तर रुग्णांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. यामागील प्रमुख कारणे कोणती आहेत असं आपल्याला वाटतं? आता ह्या वेळेस काय झालंय की पेशंट बऱ्याचदा नवीन सपोज जे लग्नाचं जे त्यांचं एज आहे ते बरेच जास्त झालेलं आहे. म्हणजे मॅरिड लॉंग म्हणजे खूप लेट असं लग्नाचं एज हे करतात. बऱ्याचदा त्यांचं लाईफस्टाईल खूप चेंज झाले. त्यामध्ये त्यांना फास्ट फूड किंवा कमी एक्सरसाइज हा पण आपण त्यामध्ये बघतो. त्यामुळे ह्या एजमध्ये भरपूरच पेशंटला इन्फर्टिलिटीचा त्रास व्हायला लागतो. लेट मॅरेजेस म्हणजे उशिरा झालेलं लग्न हे एक महत्वाचं कारण आपण पाहताय. अगदी महत्वपूर्ण होतं ते अगदी. मग लोकांमध्ये अशी धारणा असते की मूल न होण्यास फक्त स्त्रीच जबाबदार असते. एक सामाजिक प्रश्न आहे हा की या गैरसमजातील सत्य नेमकं काय हेही आपण समजावून सांगावं आणि पुरुषांची भूमिका किती महत्वाची आहे. याच्यामध्ये फक्त स्त्री हीच एकटी जबाबदार नसते. स्त्री आणि पुरुष दोघंही समानच त्यामध्ये हे असतात. स्त्रीला जेवढं 33% त्याच्यामध्ये दोष निघतात तेवढेच पुरुषामध्ये पण 33% दोष असतात आणि दोघांमध्ये मिळून 33% दोष असतात. त्यामुळे फक्त स्त्रीलाच आपण जबाबदार धरून चालत नाही. पण पुरुषामध्ये आपण जर बघितलं तर जे हार्मोन्स असतात जे मेंदूपासून काम करत असतात तर ते कधी कमी असतात किंवा जे अंडाशय असतं त्याच्याकडे जे शुक्राणू तयार होतात तेही भरपूर कमी प्रमाणात असतात. बऱ्याचदा त्यांच्यामध्ये आपण व्हेरिकोसील किंवा हायड्रोसील सारखे आजार पण बघतो. त्यामुळे पुरुषांमध्ये पण भरपूर ह्या प्रमाणामध्ये जास्त इन्फर्टिलिटीचे चान्सेस असतात. थोडक्यात काय तर ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि तपासाअंती नक्कीच या निर्णयावरती यावं की नेमका उणीव आणि दोष कोणामध्ये आहे आणि त्याच्यावरती उपाय नक्की काय आहे याचा शोध घ्यावा, एकमेकांना ब्लेम गेममध्ये जाण्यापेक्षा. अगदी खूप महत्वाचं होतं ते. मग आजची या धकाधकीची जीवनशैली जर आपण ह्याच्याबद्दल विचार करायचा झाला तर ताणतणाव आहे, अपुरी झोप आहे, फास्ट फूड आहे, लठ्ठपणा आहे आणि व्यायामाचा अभाव यांचा प्रजनन क्षमतेवरती किती परिणाम होतो? हो, स्ट्रेसमुळे आपल्या शरीरातले एक कॉर्टिझोल म्हणून हार्मोन्स असतात ते रिलीज होतात. त्याच्यामुळे आपलं वजन वाढायला लागतं. वजन वाढल्यामुळे आपल्या पाळीमध्ये अनियमितता व्हायला लागते आणि त्यामुळे हार्मोन्स इम्बॅलन्स व्हायला लागतं. बऱ्याचदा लॅक ऑफ स्लीपमुळे पण हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. फास्ट फूड किंवा ओबेसिटी ह्यासारखे जे त्रास असतात त्यामुळे आपल्या शरीरामधले जे गुड हार्मोन्स असतात ते काम करत नाहीत आणि कोलेस्ट्रॉल सारखे जे हार्मोन्स असतात त्याच्यामुळे वजन वाढायला लागतं. वजन वाढल्यामुळे आपल्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतं. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा आपण स्त्रियांमध्ये बघतो की पाळी अनियमित व्हायला लागते. अगदी अगदी म्हणजे ते एक महत्त्वाचं आहे. एकंदरीत आधुनिक जीवनशैलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहे आणि कुठेतरी याच्यावरती नियमन होणं या सगळ्या गोष्टींचं खूप गरजेचं आहे. मॅडम, आजकाल अगदी परवणीचा शब्द जर आपण म्हटलं ना तर स्त्रियांमध्ये PCOS किंवा PCOD काही लोक म्हणतात, थायरॉइड आहे, एंडोमेट्रिओसिस आहे, यासारख्या आजारांचा वंध्यत्वाशी काही संबंध आहे का? हो, PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. आता आपण ह्या PCOSला PMOS असं संबोधतो का? कारण हा पॉलिसिस्टिक फक्त एक सिंड्रोमच नाही झाला, त्याच्यासोबत आपल्याकडे मेटाबॉलिझम अगदी डिस्टर्ब झालेलं पेशंटमध्ये बघायला मिळतं. म्हणजे की ओव्युलेशन कमी व्हायला लागतं, पाळी अनियमित व्हायला लागते, जी अंडाशय तयार व्हायला पाहिजे, जी हेल्दी बनायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ओवम तयार व्हायला पाहिजे, ते रिलीज व्हायला पाहिजे, फुटायला पाहिजे, ही प्रक्रिया PCOSमध्ये बघायला मिळत नाही. याच्यामध्ये आपल्याला आणखी इन्सुलिन रेजिस्टन्स बघायला मिळतं. बऱ्याचदा ह्या पेशंटमध्ये वेट गेन होतं, कार्बोहायड्रेट जे असतं ते आणि फॅट डिपॉझिशन व्हायला लागतं आणि पेशंटचं वेट गेन होतं. याच्यामध्ये ओव्हेरियन बऱ्याचदा काम करायचं कमी करते आणि आपल्याला इन्फर्टिलिटी बघायला मिळते. त्यामध्ये थायरॉइड असतं. थायरॉइडमध्ये मोस्टली हायपोथायरॉइडिझम असतं, ज्यामध्ये फॅट मेटाबॉलिझम
कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हे दोन्ही डिस्टर्ब असतात. त्यामध्ये पण इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. ह्या पेशंटमध्ये थायरॉईडच्या पण पिरियड्स इरेग्युलर होतात. बऱ्याचदा पिरियड्स त्यांचे अगदी 3-3, 4-4 महिनेसुद्धा येत नाहीत. ह्यावेळेस आपल्याला व्यवस्थित हार्मोनल इम्बॅलन्स आहे का सगळं बघून घ्यायला लागतं. एंडोमेट्रायसिस म्हणजे जे गर्भाशय असतं तो एंडोमेट्रियम त्याच्या आतमध्ये असतं, जे नॉर्मली एक त्याचा थर असतो. पण ज्यावेळेस हे एंडोमेट्रियम बाहेरच्या साईडला वाढायला लागतं, जसं की ट्यूब्सवर किंवा ओव्हरीवर, तर त्यावेळेस ते तिथे ऑब्स्ट्रक्शन सारखं फॉर्म करायला लागतं आणि ओवम रिलीज होत नाही आणि ट्यूब पण ब्लॉक करायला लागतात. त्याच्यामुळे जे इन्फर्टिलिटीमध्ये इफेक्ट होतो. अगदी अगदी महत्त्वाचं होतं ते आणि खूप सोपं करून आपण सुलभ करून त्या गोष्टी समजावून सांगितल्या की नेमकं यामागची कारणं काय आहेत आणि त्यामागचं सायन्स आणि विज्ञान काय आहे. खूप अतिशय महत्त्वाचं. मग आता जसं आपण मगाशी चर्चेमध्ये आपण ही गोष्ट बघितली की ह्याच्यामध्ये दोषारोप करण्यात काही अर्थ नसतो. मग काही कारणं पुरुषांमध्येही आपल्याला सापडतात, जेणेकरून वंध्यत्वाची जी मूळ कारणं त्याच्यामागे असू शकतात त्या कपलमध्ये. तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या किंवा गुणवत्ता कमी होण्यामागे कोणती प्रमुख कारणे असतात असं आपल्याला वाटतं? आणि तंबाखू आहे, मद्यपान आहे, धूम्रपान आहे, यांचा परिणाम या सर्व गोष्टींवरती किती होतो? पुरुषांमध्ये पण आपण बघितलं तर गोनॅडोल हार्मोन्स असतात, जे ब्रेनपासून ते डेव्हलप होत असतात आणि ते टेस्टिसकडे येत असतात. ज्यावेळेस टेस्टिसकडे काही आजार असले तर त्यामुळे तिथले हार्मोन्स तयार होत नाहीत आणि तिथे शुक्राणूची संख्या कमी व्हायला लागते. मग बऱ्याचदा आपण हे बघतो की पेशंटमध्ये हायड्रोसील असतं, व्हेरिकोज वेन असतात, व्हेरिकोसील असतं. याच्यामध्ये टेस्टिसमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि जे व्हेरिकोसील असतं त्याच्यामध्ये जे पॅसेज असतो त्याच्यामध्ये सूज यायला लागते आणि स्पर्म्स जे आहेत तर ते चांगले डेव्हलप होत नाहीत किंवा ते तिथेच लवकर डिस्ट्रॉय होतात. ह्यामध्ये जर सपोज आपण बघितलं तर बऱ्याचदा ह्या पेशंटमध्ये आपण बरोबर टेस्ट करून किंवा इन्व्हेस्टिगेशन करून पुढचे आपण हे करायला पाहिजे. अगदी अगदी खूप महत्त्वाचं असं एक ही गोष्ट होती जी आपण आता समजावून सांगितली आम्हाला. नक्कीच प्रेक्षक, आपण पाहिलं की किती महत्त्वाचा आणि संवेदनशील असा हा विषय आहे. नक्कीच याचे अजून काही कंगोरे आपण उलगडून बघणार आहोत. लग्नानंतर खास करून करिअरच्या अनुषंगाने ज्या निर्णय काही जोडपी घेतात त्याचा परिणाम या गोष्टींवरती कसा होतो हेही आपण समजून घेणार आहोत. पण आता तूर्त वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे वंध्यत्वाची कारणे आणि त्यावरील उपाय. आणि तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून ज्या आपल्या सोबत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्या ज्येष्ठ अशा स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर पुष्पा दुधमल मॅडम. मित्रो, लग्नानंतर करिअर किंवा इतर कारणांमुळे गर्भधारणा बऱ्याच वेळा पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात. याच प्रश्नासह आपण ब्रेकनंतर आता भेटत आहोत. मॅडम, मी हाच प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की लग्नानंतर करिअरच्या अनुषंगाने आपण पाहतो की बरेच जोडपे हे गर्भधारणा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतात. मग वाढत्या वयाचा प्रजनन क्षमतेवरती नेमका काय परिणाम होतो? हो, आपण बघतो की आज जे कपल्स असतात की त्यांना जे बेस्ट पिरियड असतो, ज्यावेळेस मुलं राहण्याला अगदी छान असं आपण गुड फर्टिलिटी पिरियड म्हणतो, तो 25 ते 30 वर्षाचा असतो. त्याच्या जर नंतर हे मॅरेज वगैरे केलं तर त्यामध्ये बराचसा प्रॉब्लेम व्हायला लागतो. तर अशा याच्यामध्ये जी मुलं सपोज फर्स्ट करिअर आणि ही करतात अशाने एजचं बराबर हे करायला पाहिजे. जेवढं आपण उशिरा लग्नाचं किंवा हे बघतो त्यावेळेस बऱ्याचदा जसं 35 नंतर बायकांचे जे हे असतात ओव्हम असतात ते कमी व्हायला लागतात. जसं जसं वय वाढतं तसं तसं त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ते 35 नंतर अगदी झपाट्यानं कमी होतं. त्यानंतर मग बऱ्याच लेडीजला खूप प्रॉब्लेम यायला लागतो. पण ज्यावेळेस पुरुषांचं असतं तर ते 45च्या नंतर त्यांचाही जे शुक्राणू असतात ते खूप झपाट्याने कमी होतात किंवा त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो. त्यामुळं वयाचा जर आपण जास्त हे केला तर तो एका विशिष्ट वयामध्ये जर आपण प्रेग्नन्सी जर कन्सीव्ह केली तर ॲबॉर्शनचे चान्सेस खूप कमी असतात आणि बाळामध्ये जे डिफेक्ट यायचे असतात, जे क्रोमोझोमल डिफेक्ट आपण म्हणतो, तेही खूप कमी येतात.
म्हणजे एक विशिष्ट वय कालमर्यादा असते प्रजननाची, ती साधणं फार महत्त्वाचं आहे. एकतर आपण बघतो की उशिरा होणारी लग्न आणि त्यात करिअरच्या अनुषंगाने गर्भधारणा पुढे ढकलणं म्हणजे कुठेतरी नक्कीच या गोष्टीवरती विचार होणं गरजेचं आहे. आणि मॅडमनी जे काही सांगितलंय याच्यावरती सुद्धा विचार विनिमय होणं आणि एक निर्णय प्रत्येकाने घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मॅडम, अत्यंत महत्त्वाचा विषय आणि प्रेक्षकही आपल्याशी आता जोडले गेलेले आहेत. कृष्णाजी हे बीड येथून आपल्याशी संपर्क साधलेला आहे त्यांनी. कृष्णाजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. कृष्णाजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. 2000 मध्ये लग्न झालेलं आहे. 6 वर्ष झालं पण सगळ्या तपासण्या करून मुलं बाळ काय होत नाही. अच्छा, धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. आपण मॅडम हा प्रश्न नक्कीच त्याचं उत्तर देतील. पहिले आपण पहिल्या याच्यामध्ये सगळ्या बेसिक तपासण्या करत असतो, ज्यामध्ये हार्मोन्स टेस्ट असतात. हस्बंड अँड वाईफ दोघांचेही करतात. त्याच्यानंतर दोघांमध्ये कशामध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर आपण पुढच्या टेस्टमध्ये जातो. जसं सिमन ॲनालिसिस पुरुषांमध्ये असतं. त्याच्यानंतर एक सोनोग्राफी असते ज्याला कलर डॉपलर म्हणतो, ती आपण स्क्रोटल सोनोग्राफी असते, ती करायला लागते. आणि स्त्रियामध्ये एक एक्सरे असतो. तर तो एक्सरे पण अगर नॉर्मल असेल किंवा तुमचं तिचे हार्मोन्स बॅलन्स पण नॉर्मल रिपोर्ट येत असतील आणि त्याच्यानंतर म्हणजे सोनोग्राफी असते ती त्याचा रिपोर्ट, हे सगळे रिपोर्ट झाल्यानंतर काय कारण आहे ते शोधून एक प्रॉपर ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. खूप छान पद्धतीने आणि सोपं करून सांगितलं. त्याच अनुषंगाने हा विषय पुढचा प्रश्न माझा येतोय की वंध्यत्वाचे निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या आवश्यक असतात आणि त्या कधी कराव्यात? पुन्हा एकदा स्पष्ट जर करून सांगितलं तर मला वाटतं सोपं जाईल प्रेक्षकांना समजण्यासाठी. पुरुषांमध्ये सगळ्यात आधी कधी कपल आपल्याकडे क्लिनिकमध्ये आलं की आपण त्यांना आधी काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग केल्यानंतर सगळ्यात आधी हस्बंडचं टेस्ट असतं, त्याला आपण सिमेन ॲनालिसिस म्हणतो. त्यासाठी आपण पेशंटला 3 ते 5 दिवसाचा गॅप ठेवायला सांगतो. त्याच्यानंतर आपण त्यांचा सिमन टेस्ट करतो. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम वाटला, म्हणजे सिमन टेस्टमध्ये काय असतं तर ती जे हे स्पर्म्स असतात त्याचा एक स्टडी असतो. काउंट कधी कमी आहे की जास्त, त्याचा जे बाहेरून मॉर्फॉलॉजी असते म्हणजे त्याचा शेप वगैरे त्याचा जर सपोज खराब असेल किंवा त्याची चपळता कमी असेल, त्याची मोटिलिटी म्हणतो आपण, की हा जर प्रॉब्लेम आपल्याला लक्षात आला तर त्याच्या पुढे आपण मग हार्मोनल टेस्ट करतो. तर त्याच्यामध्ये थायरॉइड असतं, FSH असतं, LH असतं आणि टेस्टोस्टेरोन असतं. हे हस्बंडमधल्या टेस्ट असतात. ह्या टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर आपण पुढची टेस्ट करतो जी सोनोग्राफी असते. त्या सोनोग्राफीला आपण कलर डॉपलर सोनोग्राफी असं म्हणतो, की जी अंडाशयाच्या याची एक हे असतं की आपल्याला सोनोग्राफीमध्ये कळतं की तिथे काही इन्फेक्शन आहे का किंवा तिथे काही आजार आहे का किंवा तिथे पाणी झालंय का, म्हणजे हायड्रोसिल आहे का, व्हेरिकोसिल आहे का किंवा तिथे काही ओल्ड असा स्कार आहे का की कधी मार लागलेला वगैरे, हे सगळं बघून नंतर आपण हे करतो. पण ज्यावेळेस आता ह्या पुरुषांच्या नंतर आपण स्त्रीमध्ये बाकीच्या टेस्ट करायला घेतो. ते सगळ्यात आधी त्याच्यामध्ये हार्मोनल टेस्ट असतात, म्हणजे LH, FSH, AMH आणि प्रोलॅक्टिन. हे जे हार्मोन्स असतात याच्यामध्ये AMH खूप महत्त्वाचं असतं. AMH मध्ये आपल्याला कळतं की ह्या स्त्रीमध्ये किती बीजाणू आहेत, की तिचे बीजाणू खूप कमी झालेत का किंवा त्याची संख्या खूपच अगदी लो आहे की जेणेकरून हिला कुठल्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट द्यायला हवी, हे आपल्याला सगळं AMH मध्ये कळतं. ती टेस्ट, जी ही हार्मोनची टेस्ट आहे, ही आपण पाळीच्या 3ऱ्या दिवशी करतो. याच्यामध्ये FSH आणि LH हा हार्मोन्स असतो, तो मेंदूपासूनच आपल्या गर्भाशयाकडे काम करत असतो. जे ओव्हरीमध्ये फॉलिकल चांगलं बनवतो, तो रप्चर करतो आणि गर्भामध्ये तो एम्बायडेड करायला मदत करत असतो. आणि गर्भाशयाकडले जे मेन हार्मोन्स असतात प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन, ते तयार करतात. ज्यावेळेस ह्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर मग आपण पुढच्या टेस्ट पण लेडीजच्या करायला घेतो, ज्याच्यामध्ये तिचा मेन एक्सरे असतो. त्याला हिस्ट्रोसेल्फिंगोग्राफी असं म्हणतात. ते याच्यामध्ये एक डाय असतं, तर ते गर्भाशयामध्ये पुश करतात आणि तो एक एक्सरे काढतात. त्याच्यामध्ये गर्भाशय कसं आहे, ट्यूब्स ओपन आहेत का, हे आपल्याला सगळं कळतं. त्यानंतर एक पेल्विक सोनोग्राफी असते, त्याच्यामध्ये PCOD आहे का,
फायब्रॉइड आहे का किंवा मध्ये क्लेफ्ट आहे का. क्लेफ्ट म्हणजे एक मध्ये सेप्टम सारखं असतं जे गर्भ वाढायला प्रॉब्लेम येतो, किंवा बऱ्याचदा त्याच्यामध्ये आपण पॉलिप्स पण बघतो, ते आहे का, हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. हे झाल्यानंतर एक नंतरचं जे हे असतं तर त्याच्यामध्ये आपण मोस्टली स्कोपी वगैरे करायला बघतो की जर सगळं पेशंटचा रिपोर्ट नॉर्मल येतो तर मग स्कोपीमध्ये बघतो आपण की एन्डोमेट्रायसिस आहे का, की जे गर्भाशयाच्या बाहेरच्या साईडनं ऑब्स्ट्रक्शन सारखं तयार होते. हे सर्व टेस्ट महत्त्वाचे असतात. याच्यामध्ये जो एक्सरे असतो तो आपण पाळीच्या 7व्या ते 9व्या दिवशी करतो, आणि जे ब्लड टेस्ट असतं हार्मोन्सचा ते आपण पाळीच्या 3ऱ्या दिवशी करतो, आणि सोनोग्राफी ही आपण पाळीच्या 5व्या दिवशी करतो. अगदी 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 म्हणजे इतक्या प्रकारच्या तपासण्या आहेत जेणेकरून आपण अशा निदानापर्यंत पोहोचतो की नेमकं कारण त्याच्या मागचं काय आहे. नक्कीच पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रुपेशजी गुजराती हे सिन्नर येथून आपल्याशी संपर्क साधतायत. रुपेशजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की मुलींची उंची याला कारणीभूत होते का? काही वेळेस मुलगी छोटी असते आणि मुलगा उंच असतो, तर पुढे जाऊन यामुळे वंध्यत्व येऊ शकते का? आणि जे हल्ली मुलं जास्त जिम मध्ये जास्त व्यायाम करतात त्याच्यानी सुद्धा पुढे जाऊन शरीराला काहीतरी करती बसून पुढे वंध्यत्व येऊ शकते का? हो, आपण बघितलं की बऱ्याचदा आता हे जे व्यायामचं वगैरे आहे याच्यामध्ये बरेच मुलं हाय प्रोटीन डाएट वगैरे घ्यायला लागतात. याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन जे हार्मोन्स असतो त्याच्यावर खूप परिणाम होतो, आणि त्यांचे जे अंडाशय असतात त्याची साईज खूप कमी व्हायला लागते, आणि त्यामुळे त्यांचे शुक्राणूची संख्याही कमी होते. त्याच्यामुळे हा आपण व्यवस्थित हे बघूनच त्याचं हे करायला पाहिजे. त्यांचा अजून एक त्याला जोडून प्रश्न होता की उंचीचा काही संबंध वंध्यत्वाशी आहे? नाही, उंचीचा तसा याच्याशी काही संबंध नसतो. तो जेनेटिक असतो. तुमच्या फॅमिलीमध्ये जसं आहे हजबंड वाईफचं तसंच ते मुलांमध्ये येतं. हे आपल्या फर्टिलिटीमध्ये वगैरे किंवा त्याचं काही त्याच्यामध्ये हे नसतं. अगदी धन्यवाद रुपेशजी, आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम, मगाशी तुम्ही वेगवेगळ्या तपासण्या ज्या याच्यासाठी आहेत निदानासाठी वंध्यत्वाच्या या गोष्टीबद्दल आपण सविस्तर सांगितलं, पण अनेक जोडपे ना तपासणीची भीती किंवा संकोच या गोष्टीमुळे डॉक्टरांकडे उशिरा येतात. मग अशा जोडप्यांना आपण आज काय सांगाल? हो, जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्याल तितक्या लवकर तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील, आणि तुमच्यामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. प्रत्येक प्रॉब्लेमला अगदी औषधं असतात. आजकाल जे सायन्स एवढ्या पुढे गेले त्याच्यामध्ये आपण खूप अगदी ॲडव्हान्स अशा ट्रीटमेंट असतात, पण याच्यामध्ये योग्य वेळेची निवड करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा पेशंट खूप दिवसानंतर मग डॉक्टरचा सल्ला घ्यायला जातो, त्यावेळेस खूप वेळ पण होऊन जातो. त्यामुळे कधी आपल्याला जर जास्त संकोच किंवा हे करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. कधी कधी खूप छोट्याही गोष्टी असतात की त्या अगदी 1-2 महिन्यामध्ये पण सॉल्व्ह होतात, पण बऱ्याचदा असं असतं की काही मोठी गोष्ट पण निघते, जसं ट्यूब ब्लॉक्स आहेत किंवा हायड्रोसील आहे. ह्या गोष्टीला वेळ लागतो. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल तेवढ्या लवकर त्याचा तुम्हाला फायदा होईल. अगदी खूप महत्त्वाचा एकंदरीत चर्चा आपली महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे, आणि पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगलताई आपटे या पुणे येथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. मंगलताई, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की दोघांनी टेस्ट करणं गरजेचं आहे का? आणि अजून एक गोष्ट की हल्ली उशिरा लग्न खूप होतात. वयाच्या 40व्या वर्षी त्या बाईला जर मूल झालं तर मग ते योग्य का नाही, आणि मग ते मुलांना पण ते आजार होऊ शकतात. तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकतो, हा प्रश्न. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आपल्या प्रश्नाचा ओघ आमच्या लक्षात आलेला आहे. याचं उत्तर आपण घेणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आजच्या हॅलो डॉक्टरच्या या अत्यंत संवेदनशील अशा विषयामध्ये जी चर्चा आपली सुरू आहे, डॉक्टर दुधमल मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. मित्रो, स्वागत परत पुन्हा एकदा सगळ्यांचं. मॅडम, ब्रेकच्या आधी आपल्याला पुणे येथून जो कॉल आला होता त्याचं उत्तर आपल्याला आता द्यायचं आहे. काय सांगाल? हो, त्यांचा प्रश्न होता की दोघांची टेस्ट केली पाहिजे का. तर आपण कधी पण ट्रीटमेंट सुरू करताना सगळ्यात आधी हजबंडचीच टेस्ट करतो का, कारण त्यांच्यात एकच टेस्ट असते की सीमन ॲनालिसिस. त्यांचा जर रिपोर्ट चांगला आला तर आपण त्याच्यामध्ये खूप जास्त काही टेस्ट करत नाहीत. आणि फिमेलमध्ये खूप म्हणजे स्त्रियांमध्ये मेंदूकडून
गर्भाकडून किंवा अंडाशयाकडून ह्या सगळ्यांकडे कुठे प्रॉब्लेम आहे तो शोधावा लागतो. जसं जर सपोज वरून हार्मोन्स काम करणारे जे मेंदूपासून असतात ते बऱ्याचदा खूप कमी असतात, त्याच्यामुळे गर्भाशयाकडे जे अंड बनत असतं ते खूप वीक बनतं, फुटत नाही. त्याच्यामुळे जर समज याच्या आणि पिशवीमध्ये जर सपोज काही फॉल्ट असतील तरी पण सपोज हे होत नाही. त्याच्यामुळं दोघांच्याही तपासण्या करून जर आपण ट्रीटमेंट सुरू केली तर खूप लवकर फायदा होतो. कारण बऱ्याचदा असं बघतो आपण की पुरुष लवकर क्लिनिकमध्ये जात नाहीत आणि काही लवकर सांगतही नाहीत. असं न करता कधीही दोघांनी, हजबंड वाईफनी दोघांनी जाऊन हा सगळे टेस्ट आणि हे करायला हवे. कारण हे बेसिक टेस्ट असतात. याच्यामध्ये एक तुम्हाला लाईन ऑफ ट्रीटमेंट कळते की तुम्हाला काय दिल्यावर पटकन प्रेग्नन्सी राहील. अगदी खूप महत्त्वाचं एकंदरीत चर्चा आपली चालू आहे आणि अतिशय महत्त्वाच्या अशा वळणावर आपण वंध्यत्व काय हे समजून घेतलं, त्याच्या निदान पद्धती काय आहेत हे समजून, त्याच्यामागची कारणं समजून घेतली आणि अनेक गोष्टी त्याच्या तपासण्या आपण समजून घेतल्या. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय चर्चेमधला जर कोणता असतो तो म्हणजे त्यावरती असलेलं सोल्युशन म्हणजे उपचार. मग वंध्यत्वाच्या उपचारामध्ये औषधं आहेत, जीवनशैलीतील बदल आहे आणि बऱ्याच वेळा आपण दोन शब्द बऱ्याच वेळा ऐकतो या उपचाराच्या अनुषंगाने की IUI आणि IVF या दोन्ही गोष्टी आपण समजून सांगा, त्याच्यामधला मूळ फरक काय आहे तोही समजून आपल्याकडून अपेक्षित आहे आपण उत्तरामध्ये सांगणं. आणि मग कोणता उपचार कधी निवडला जातो याबद्दलही आपण प्रकाश टाकावा. अच्छा, आपलं जे लाईफस्टाईल आहे त्यामध्ये नियमित व्यायाम करणे, आहार व्यवस्थित चांगला घेणे, म्हणजे हाय प्रोटीन लो कार्बोहायड्रेट, म्हणजे आपण बाहेरचं खाणं पण टाळणे, वजन कमी करणे, हे जे आहे हे लाईफस्टाईलमध्ये आपण रुटीनमध्ये ठेवलं पाहिजे. हेल्दी फूड असं घेतलं पाहिजे. औषधामध्ये जे आहे तर औषध आणि बऱ्याचदा आता जी फर्स्ट लाईन ट्रीटमेंट असते ती एक ज्यावेळेस दोन्ही आपण हजबंड अँड वाईफच्या टेस्ट करतो त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यानुसार आपण ती ट्रीटमेंट सुरू करतो. पण ज्यावेळेस आपण बघतो की पेशंटला औषध दिल्यावर सगळे रिपोर्ट्स त्याचे नॉर्मल आहेत आणि औषधं दिल्यानंतर फॉलिकल्स चांगलं बनायला लागतं, फुटायला लागतं, पेशंटमध्ये ट्यूब्स पण ओपन आहेत, तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही, त्यावेळेस आपण त्या पेशंटला 3 सायकल केले तरी पण त्यांचं सक्सेस येत नाही, त्यावेळेस आपण IUI कडे जातो. IUI म्हणजे काय तर IUI म्हणजे एक इंट्रायुट्राईन इन्सिमेशन असतं, ज्यामध्ये पेशंटचं जे हजबंड आहे त्याचे आपण स्पर्म्स घेतो आणि ते लॅबमध्ये वॉश करतात आणि जे हेल्दी आणि चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स असतात ते गर्भाशयामध्ये टाकतात. त्यामुळे काय होतं की जो त्याचा ट्रॅव्हलिंग टाईम असतो तो वाचतो आणि प्रेग्नन्सी राहायला मदत होते. म्हणजे ह्यामध्ये आपण ज्यावेळेस पेशंटचं हजबंडचं सीमन कमी असतं किंवा त्याचं काउंट कमी असतो किंवा त्याच्या ज्या धातूमध्ये जरा दोष असतो त्यावेळेस आपण हे IUIचं सिलेक्ट करतो. पण 3 सायकल केला आणि IUI पण आपल्याला सक्सेस वाटला नाही तरच आपण IVF कडे जातो. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन असतं. याच्यामध्ये जे हे असतात शुक्राणू असतात ते आणि ओवम ह्या दोघांनाही बाहेर काढून एका ट्यूबमध्ये दोघांचं हे केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं आणि त्याच्यानंतर जो गर्भ तयार होतो त्याला आपण ब्लास्टोसाइट म्हणतो, तो आपण स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडतो. तर ह्या प्रोसेसला पण म्हणजे सपोज असं हे नाही की एक आपण लास्टच पहिले करतो, त्याच्यामुळं फर्स्ट आपण लाईन असते ती मेडिसिनची असते ज्याच्यामध्ये आपण औषधं सगळी देतो आणि अगदी 60 ते 70 अगदी हे एवढे पर्सेंटेज आहे की जे फक्त औषधांनाच राहतात. असं काही नाही की त्यांना सपोज अगदी लास्टच ट्रीटमेंट करावी लागते. जे बेसिक ज्या गोष्टी असतात टेस्ट आणि ह्यानुसार फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट जरी घेतली तरी पेशंटला खूप फायदा होतो. म्हणजे कुठेतरी औषधोपचार हा प्रमुख उपचार त्याच्यामधला आहे आणि मग टप्प्याटप्प्याने आपण पुढे जशी गरज आहे त्या हिशोबाने आपण पुढे सरसावत जातो. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नितीनजी तांबेकर हे यवतमाळ इथून आपल्याला प्रश्न विचारतायत. आपला प्रश्न विचारा, आपलं स्वागत. मला प्रश्न विचार, स्त्रीच्या 50 नंतर गर्भधारणा होऊ शकते का? अगदी थोडक्यात आणि महत्त्वाचा प्रश्न त्यांनी आजच्या विषयानुरूप विचारलेला आहे. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम काय सांगाल?
आपण बघतो की 25 ते 30 हा बायकांसाठी सगळ्यात चांगला फर्टिलिटीचा पिरियड असतो. पण जर 35 नंतर जर आपण बघितलं तर जे गर्भाशयामध्ये जे हे असतात अंडे असतात तर ती वयामानानुसार कमी व्हायला लागतात. जसं आपण 35 नंतर तो इतका रॅपिडली कमी होतो तर त्याच्यामुळे सहसा आपण AMH बघतो त्याच्यासाठी की ते जर चांगलं असेल तरच होतं. पण मोस्टली एवढ्या लेट जर सपोज ही असेल तर मेनोपॉजचाच टाईम असतो, त्याच्यामुळे बऱ्याचदा अगदी रिझल्ट येत नाही. अगदी अगदी म्हणजे वयाची कालमर्यादा ही या गोष्टीच्या अनुषंगाने नक्कीच सांभाळण्यात जास्त यश मिळण्याची शक्यता जास्त असते. हेच कुठेतरी अधोरेखित होताना आपल्याला त्यांच्या उत्तरातून दिसतंय. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम, मगाशी आपण सांगितल्या वेगवेगळ्या ज्या IVF आहे, IUI आहे, तर मग IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी याविषयी समाजामध्ये जर आपण बघितलं ना तर अनेक गैरसमज आहेत. मग त्यातली आता आपण इतक्या वर्षापासून या विषयाला हाताळत आहात, आपली प्रॅक्टिस यामध्ये प्रगल्भ अनुभव आपला आहे, तर मग त्यातील काही प्रमुख गैरसमज कोणते आहेत आणि त्यामागील वास्तव काय आहे हे आपण काय सांगाल? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय, बॉटल किंवा टेस्ट याच्यामध्ये बनवलेला बेबी नसतो. हा एक स्त्री आणि पुरुषाचा बीजाणू घेऊन फर्टिलायझेशन करून एक गर्भामध्ये सोडण्याचं हे असतं. बऱ्याचदा लोकांना वाटतं की याच्यामुळे बाळाला व्यंग वगैरे येऊ शकतं, तसं काही नसतं. उलट आता इतकं ॲडव्हान्स ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आहे की ज्यावेळेस फर्टिलायझेशन करतात गर्भाच्या बाहेर तर त्याचं पूर्ण DNA क्रोमोझोमल टेस्ट करून नंतरच गर्भामध्ये सोडतात. त्याच्यामुळे तोही अगदी नॅचरली, जसा नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी राहिल्यावर बेबी असतो तसाच तोही अगदी हेल्दी आणि बुद्धीनी अगदी चांगला असतो. त्याच्यामुळे त्याचे हे साईड इफेक्ट असं काही नसतात. अगदी खूप महत्त्वाचं होतं ते. मॅडम, मगाशी आपण सांगितलं की प्रत्येक वंध्यत्वाच्या रुग्णाला IVF करावेच लागतं असं नक्कीच नाही आहे. अनेक जोडपी साध्या उपचारानेही पालक होऊ शकतात, हे खरं आहे ना? हो, IVF केल्यावरच प्रेग्नन्सी राहते असं काही नाही. IVF करायचे काही कारणं असतात. ज्यावेळेस ट्यूब पूर्ण ब्लॉक असेल तर आपण IVFला पेशंट हे करतो की जी ऑपरेशनने ओपन करू शकत नाही, किंवा ज्यावेळेस शुक्राणू खूपच वीक आहेत की ते त्याची मोटिलिटी खूप कमी आहे, ज्यावेळेस त्याचं जे टेस्ट केल्यामध्ये क्रोमोझोमल टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल त्यावेळेस आपण अशा पेशंटला IVFकडे हे करतो. पण सगळे पेशंटला करायची गरज नसते. बऱ्याचदा आपण जे 70 ते 80% पेशंट जे फक्त औषधानेच बरे होतात, जे राहिलेले पेशंट असतात तर त्याच्यामध्ये आपण IUI किंवा IVF करतो. तर IVFचे पेशंट सिलेक्शन म्हणजे फक्त ज्यावेळेस एजची मर्यादा असते की 35 नंतर ज्यावेळेस जे अंड्याचे प्रमाण आहे ते शरीरातलं खूप कमी जर व्हायला लागलं त्यावेळेस आपण त्या पेशंटला सिलेक्ट करतो. किंवा ज्या पेशंटचे ट्यूब्स ब्लॉक आहेत आणि ते ओपनच होऊ शकत नाहीत त्यांनाही आपण IVFसाठी सिलेक्ट करतो. ज्या पुरुषांमध्ये जर शुक्राणूचा दोष आहे तर त्या पेशंटलाही आपण IVFसाठी ते सिलेक्ट करतो. खरंच अगदी महत्त्वाचं. मग वारंवार गर्भपात होणे आणि वंध्यत्व यांचा काही संबंध असतो का, आणि अशा परिस्थितीमध्ये कोणती काळजी घ्यावी असं आपल्याला वाटतं? हो, वारंवार ॲबॉर्शन होणं हा एक वयामानाचाही हे असतो. त्यामुळे एक विशिष्ट वयामध्ये प्रेग्नन्सी जर राहिली नाही तरी पण हा होतो. किंवा म्हणजे जर गर्भधारणा आहे ती 10 आठवड्याच्या आधी असेल तर ह्यामध्ये एक वेगळे प्रॉब्लेम्स असतात, आणि 10 आठवड्याच्या नंतरची जी प्रेग्नन्सी असते त्यामध्ये ॲबॉर्शन होतं तेही वेगळे कारणं असतात. 10 आठवड्याच्या आधी ज्यावेळेस पेशंटमध्ये ॲबॉर्शन बघायला मिळतं त्या पेशंटमध्ये मोस्टली क्रोमोझोमल डिफेक्ट किंवा गर्भाशयामध्ये हार्मोन्स कमी पडणे हा दोष असू शकतो. पण ज्यावेळेस बाळ 10 आठवड्यानंतर ॲबॉर्शन होतं त्यावेळेस गर्भाशयामध्ये क्लेफ्ट आहे का, म्हणजे सेप्टम आहे का किंवा फायब्रॉइड आहे का हे बघावं लागतं. कारण ॲबॉर्शन ही फक्त सपोज याच्यासाठीच नाही तर ती प्रत्येक महिन्यामध्ये एक वेगळे कारणं दाखवतात. त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर बऱ्याचदा हार्मोन्स इम्बॅलन्स असतील, सिस्ट असतील, पेशंटला बऱ्याचदा PCOD असतं, डायबिटीज असतं, हायपरटेन्शन असतं, अशा पेशंटला पण ॲबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. खरंच महत्त्वाचं आहे. मग जेव्हा आपण उपचारांबद्दल बोलतो वंध्यत्वाच्या, कुटुंबियांची जबाबदारी आणि त्यांची भूमिका हे तितकंच महत्त्वाचं आहे.
मग मानसिक ताण आहे, नैराश्य आहे आणि कौटुंबिक सामाजिक दबाव यांचा उपचारांवरती किती परिणाम होतो याबद्दल आपण काय सांगाल? हो, आपण डॉक्टरचा सल्ला व्यवस्थित घेतला पाहिजे. औषधं वेळेवर सुरू केली पाहिजे. खूप जास्त दिवस त्याच्यामध्ये हे केलं नाही पाहिजे. व्यवस्थित लवकर टेस्ट केल्या तर त्याचा आपल्याला लवकरच फरक पडतो. जेवढंही आपण ट्रीटमेंट सुरू करतो तर जितका उशीर होईल तितका त्याला आपण जास्त वेळ लागतो. खरंच महत्त्वाचं होतं. आणि त्याचसोबत मग काळजी, ज्याला आपण म्हणतो की आहार आहे, नियमित व्यायाम आहे, योग्य वजन आहे आणि आरोग्यदायी सवयी, यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता कितपत वाढू शकते? हो, ज्यावेळेस आपलं वजन वाढतं त्यावेळेस एक कॉर्टिझॉल म्हणून हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होत असतो, ज्याच्यामुळे वजन जास्त वाढायला आणखी लागतं. डायबिटीज होतो किंवा BP व्हायला लागतं. त्यानंतर आपले जे मानसिक ताण आहे त्यामुळे, स्ट्रेसमुळे हे बऱ्याचदा आपल्याला नैराश्य येते आणि त्यामधूनही आपल्याला याच्यामध्ये हे जाणवतं. अगदी खूप महत्त्वाचं होतं आणि सोपं करून आपण नक्कीच ते समजावून सांगितलंय. पण आजचं जग जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचंच जग आहे. मग सोशल मीडियावरती, इंटरनेटवरती वंध्यत्वाविषयी अनेक अप्रमाणित माहिती आणि घरगुती उपाय सांगितले जातात. अशा माहितीवरती विश्वास ठेवणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? नाही, हे अप्रामाणिक किंवा अवैज्ञानिक असू शकतं. त्यामुळे ह्या गोष्टीवर डॉक्टरला विचारूनच विश्वास ठेवायला पाहिजे. बऱ्याचदा आपण काही गोष्टी बघतो की ज्या सपोज अवैद्यकीय असतात, की अशा गोष्टींवर आपण विश्वास नाही ठेवायला पाहिजे आणि एक डॉक्टरचा सल्ला घेऊनच आपण पुढचं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मग वंध्यत्व टाळण्यासाठी मॅडम, तरुण तरुणींनी विवाहपूर्व किंवा विवाहानंतर कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात असं आपल्याला वाटतं? हो, एक चांगला आहार, व्यायाम किंवा म्हणजे रेग्युलर आपला एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन, हे ज्या गोष्टी असतात हे आपल्याला सवय चांगल्या हे करून घ्यायला हव्यात. वजन कमी ठेवणे किंवा म्हणजे वजनामध्ये जर सपोज वजनामुळे जास्त आपल्याला नंतर डायबिटीज वगैरे होतो, ह्या गोष्टीकडे पण आपण लक्ष ठेवायला पाहिजे. अगदी खूप महत्त्वाचं होतं ते. मग आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबांनाही वंध्यत्वाचं योग्य उपचार होऊ शकतात का उपलब्ध? कारण एकंदरीत आपण जेव्हा ऐकतो की वंध्यत्वाचे उपचार म्हणजे कुठेतरी ते खर्चिक उपचार असतात, असं कुठेतरी एक समज समाजामध्ये आपण पाहतो. मग अशा घटकांना कोणते पर्याय आहेत का, याबद्दल आपण काय सांगाल? हो, बऱ्याचदा आता बऱ्याच इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आपल्याला एक पॅकेज, एक कमी याचं पॅकेज पण दिलं जातं. बऱ्याचदा त्याच्यामध्ये EMIची पण फॅसिलिटी अवेलेबल असते आणि गव्हर्नमेंटच्याही बऱ्याच अशा स्कीम्स आहेत. फॉर एक्झाम्पल महात्मा फुले जन आरोग्य योजना, याच्यामधून बऱ्याच पेशंटला 5 लाखापर्यंत अनुदान मिळू शकतं. अगदी कुठे कुठे उपलब्ध आहेत या सोयी, असं आपण सांगू शकाल? साधारण काही अंदाज? ह्या आपण बऱ्याचदा आपल्या याच्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये शक्यतो ते असतातच. हो, त्या पण असतात, पण त्या चौकटीमध्ये ती बसायला पाहिजेत. अच्छा, त्याचे काही निकष आहेत. ते निकष पूर्ण केल्यानंतर मला वाटतं प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि आयुष्यमान भारतच्या अंतर्गत मला वाटतं या गोष्टींची उपचार केले जातात. मग ज्या दाम्पत्यांचा उपचारांचा प्रवास दीर्घकाळ सुरू आहे आणि त्यांना वारंवार त्यामधून निराशाच त्यांच्या पदरी पडते, मग त्यांना आपण कोणता सकारात्मक संदेश द्याल? हो, निराश होऊ नका, होप सोडू नका, आशा ठेवा आणि पुढच्या याला ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करा. जेवढी लवकर तुम्ही ट्रीटमेंट कराल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याच्याबद्दलचा फायदा होईल. त्यामुळे अगदी निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तुम्ही अगदी सकारात्मक राहा आणि याचा आज इतका ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे की तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल. नक्कीच आपली चर्चा अगदी शेवटच्या टप्प्यावरती आहे, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत. अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील म्हणजे वंध्यत्वाच्या अनुषंगाने जी आपली चर्चा चाललेली आहे आणि अनेक गोष्टी त्याचे अनेक कंगोरे आपण उलगडत आतापर्यंत या शेवटच्या त्याच्या वेळेपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. अनेक महत्त्वाची चर्चा आणि अतिशय समर्पक असं मार्गदर्शन जर म्हटलं तर ते आज आपल्याला इथे मिळालेलं आहे. कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी तपासण्या कोणत्या आहेत, नेमकं वंध्यत्व कशामुळे होतं, या अनेक सखोल असं जाऊन आपण आजची ही चर्चा इथे घडवून आणलेली आहे. अतिशय महत्त्वाची आणि खूप सोपं करून दुधमल मॅडम यांनी आपल्याला जे समजावून सांगितलं तेही अतिशय मोहक आणि खूप छान होतं. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. इतका महत्त्वाचा हा विषय की सचिनजी हे मुंबई येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सचिनजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. पीसीओडी आणि पीसीओएस या दोनमध्ये काय फरक आहे? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. पीसीओडी आणि पीसीओएस यामधला फरक काय आहे, मग ही वेगळी का संबोधले जातात असं? पीसीओडी जो आहे हा पहिले एक डिसीज म्हणून म्हणला जायचा, पण तो डिसीज नाही तर तो एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम्स जे पेशंटमध्ये पीसीओडीच्या बघायला मिळतात. जसं वजन वाढलेलं आहे, थायरॉइड असू शकतं, डायबिटीज असू शकतं, इन्सुलिन रेझिस्टन्स होतं, मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस असतात. ह्यामुळे ह्या पेशंटला आपण सिंड्रोम असं म्हणतो. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. कारण सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम्स असतात जे पेशंटमध्ये इरेग्युलर पिरियड्स बघायला मिळतात, वजन वाढलेलं बघायला मिळतं. हे अशा याच्यामुळे आपण त्याला हे म्हणतो. आणि पहिले म्हणायचे, आता पीसीओएसपेक्षा आणखी पीएमओएस म्हणतात का, कारण हा आता मेटाबॉलिक डिस्फंक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे मेटाबॉलिक डिस्फंक्शन म्हणजे याच्यामध्ये पेशंटला डायबिटीज होतं, त्याच्या रेझिस्टन्स इन्सुलिन रेझिस्टन्स बघायला मिळतं. त्यामुळे आता हे आपण पीएमओएस पण म्हणतात. अगदी म्हणजे खूप महत्त्वाचा असा हा प्रश्न होता, कारण त्याच गोष्टीला वेगळ्या नावाने का संबोधलं जातं आणि काळानुरूप त्या गोष्टीमध्ये काही नवीन त्याचे पदर उलगडत जातात, नवीन त्याबद्दलची माहिती कुठेतरी संकलित होत जाते आणि त्याच्यातून हा निर्णय एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतला जातो की जेणेकरून या गोष्टीचं नाव, कारण नाव बदललं तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी माणसाचा वेगळा होतो आणि व्यापक होतो आणि त्या अनुषंगाने मग उपचाराकडेही पाहिलं जातं. म्हणून या नावातला बदल आणि जे शाब्दिक खेळ जे त्यातले आपल्याला दिसत आहेत ते त्यामुळे असावे. नक्कीच. मग मॅडम, पीसीओएस किंवा पीसीओडी किंवा आता नवीन आलेलं नाव, लग्नाआधी बऱ्याच मुलींमध्ये आपण बघतो की काही कारणास्तव म्हणजे अनियमित पाळी येत असेल त्यांना किंवा पाळी येऊन थांबलेली असेल, तर मग अशा वेळी सोनोग्राफी जेव्हा आपण करतो तेव्हा त्यावेळी असं ओव्हेरियन जे पॉलिसिस्टिक आहे, सिस्ट आहे, गाठ आहे ओव्हरीमध्ये, असं काहीतरी कुठेतरी आढळून येतं. मग लग्ना अगोदर ट्रीटमेंटचं काय स्थान असतं? हो, आपण आता बघतो की बऱ्याचदा मुलींना 10 वर्ष पूर्ण झाले की पिरियड्स यायला लागतात, ज्यावेळेस पूर्ण तिचं शरीर त्याच्यासाठी बनलेलं नसतं. त्यामुळे तिला 10व्या वर्षात पिरियड आले की नंतर ते अनियमित व्हायला लागतात. त्याच्यानंतर आपण बऱ्याच आता यंग मुलींमध्ये पण पीसीओडी व पीसीओएस बघायला मिळतं. हे मेन कारण म्हणजे कसं की लाईफस्टाईल झालं किंवा म्हणजे वजन वाढणं झालं, आउटसाईड फूड झालं, जे फास्ट फूड वगैरे आज खूप ट्रेंडिंग आहे, त्याच्यामुळे मुलांचं जे जीवन हे झालंय तर त्या हिशोबाने पीसीओएसचा खूपच अगदी त्याच्यावर परिणाम दिसतो. ज्यावेळेस ओव्हरी काम करायचं कमी करायला लागते त्यावेळेस त्याच्यामध्ये एक पाणीसारखं द्रव्य तयार होतं आणि ते फुग्यासारखं बनतं आणि जे हार्मोन्स तयार करायला पाहिजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ते करत नाहीत. त्याच्यामुळे पिरियड्स येत नाहीत आणि वजन वाढायला लागतं. त्यामुळे पीसीओएस हा एक लग्न न झालेल्या मुलींसाठी सुद्धा आणि लग्नानंतर सुद्धा तो मेन हे असतो. त्यामुळे जर मुलींना पाळी व्यवस्थित येत नसेल किंवा त्यांचं वजन वाढत असेल तर आपण लग्नांच्या आधीच त्याचं ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. म्हणजे तोही एक पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे पीसीओएस जर आढळलं तर नक्की लग्ना अगोदर पण त्या मुलींचं उपचार कुठेतरी करण्यात येऊ शकतात. महत्त्वाचं होतं. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आपण येतोय मॅडम आता, की कारण विषय व्यापक आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे ती कुठेतरी सांभाळणं गरजेचं आहे. जाता जाता मग या पालकत्वाच्या प्रवासामध्ये आशा आहे, वेळेवर निदान आहे आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन, या एकंदरीत सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने या 30 ऋतू सांभाळून आपल्या प्रेक्षकांसाठी आपला शेवटचा असा प्रेरणादायी संदेश काय असेल? योग्य वेळ, खंबीर आशा आणि तज्ज्ञांची साथ
नक्की बदलेल तुमच्या आयुष्याची पाठ. वा, अगदी इतक्या थोडक्यात आणि समर्पक असा जो शेवट आपण केलेला आहे, नक्कीच हा एक सकारात्मक असा संदेश आपल्या प्रेक्षकांना भेटलेला आहे. मित्र, आजच्या चर्चेतून आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घेतलेली आहे, ती म्हणजे वंध्यत्व म्हणजे आयुष्याचा शेवट हा नक्कीच नाही आहे, तर योग्य निदान, योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून नव्या आशेची सुरुवात आहे. प्रत्येक दाम्पत्याचा प्रवास हा वेगळा असतो, त्यामुळे तुलना असणे किंवा दोषारोप करणे किंवा समाजाच्या दबावाला बळी पडणे या आणि योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला म्हणजे दबावाला बळी पडू नये हे कुठेतरी सांगण्यात आपल्याला आज यश आले असं मला वाटतंय. आणि योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा मित्र, वैद्यकीय विज्ञान हे उपचार देते, पण आशा आहे, विश्वास आहे आणि परस्परांचा आधार हा त्या उपचारांचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे, हे विसरून आपल्याला नक्कीच चालणार नाही. जीवनात प्रत्येक फुलाला उमलण्यासाठी आपली एक वेळ असते, तशीच प्रत्येक स्वप्नालाही योग्य वेळ असते. आशा ही कधीही सोडायची नसते, कारण अनेकदा विज्ञान आणि विश्वास यांच्या संगनमत जेव्हा घडतं त्यातूनच नवजीवनाचा जन्म होतो. याच सकारात्मक वळणावरती आज आपण हॅलो डॉक्टरच्या या भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन भागामध्ये हॅलो डॉक्टरच्या नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार.